अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा कासार येथे मंगल भक्त सेवा मंडळ, ग्रामपंचायत सारोळा कासार आणि जगदीश फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण निर्मूलन, फॉर्म्युला मुक्त गाव मोहीम आणि स्तनपान मार्गदर्शन या महत्त्वपूर्ण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात माता आणि किशोरवयीन मुलींना योग्य आरोग्य आणि पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। सारोळा कासार येथे आयोजित या शिबिराला जगदीश फाउंडेशन नाशिकच्या मार्गदर्शक डॉक्टर श्यामा कुलकर्णी, मंगल भक्त सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद काकडे, डॉक्टर निखिल जाधव, डॉक्टर चंद्रकांत कोठारी, डॉक्टर सुविदय धामणे, डॉक्टर अनिकेत पवार, सरपंच आरती कडूस, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांनी बाळाची काळजी कशी घ्यावी, प्रसूतीपूर्व काळात मातेने पोषण आहार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे जपावे याबद्दल मार्गदर्शन केले। डॉक्टर श्यामा कुलकर्णी म्हणाल्या, बाळाच्या आयुष्यात पहिले 1000 दिवस महत्त्वाचे असतात। पहिली गोष्ट बाळाला दिसतं, बाळाला ऐकू येतं, बाळाला वास येतो। त्यामुळे बाळ जेव्हा आपण ब्रेस्टफीडिंगसाठी स्तनांच्या मध्ये ठेवतो तेव्हा बाळाला डार्क कलरचे स्तनाग्र दिसतात आणि बाळ तिकडे तिकडे क्राउडिंग मुवमेंट करायला लागतं। ठीक आहे, पोटातल्या पाण्याला जो वास होता तो वास स्तनाग्राला येतो, तेव्हा बाळ त्याकडे आकर्षित होतं आणि बाळ तिकडे सरकत जातं। बाळाला स्पर्श कळतो, बाळाला ऐकू येतं, पोटामध्ये आईचे हार्टबीट्स ऐकू येत होते, ते बाळाला स्तनावरती ऐकू येतात। त्यामुळे बाळ हळूहळू सरकत जाऊन पटकन स्तन पकडतं आणि प्यायला लागतं। पण हे एका मिनिटात होत नाही ना, त्यामुळे तुम्ही बहुतेक सगळेजण आम्ही गेलो हॉस्पिटलला जर का तर सांगतात की आम्ही करतो ब्रेस्ट पंप, पण करतो म्हणजे काय असं ठेवतात उचलून घेतात, तर हा ब्रेस्ट पंप नाही झाला। तुम्ही बाळ स्तनांमध्ये ठेवा, त्याला वेळ द्या, पहिल्या 5 मिनिटाच्या प्रथम स्पर्श दिला, बाळाची आईने पापी घेतली, त्याच्याकडे बघितलं, त्याचं हात फिरवला डोक्यावर, पण त्याच्यानंतर जेव्हा बाळ तुम्ही इथे ठेवता तेव्हा ते बाळ त्याचं सरकत जाऊन ते स्तन पकडतं आणि प्यायला लागतं। तुम्ही बघा घरी गेल्यानंतर गुगलवरती आणि तुम्हाला दिसेल तो अर्ध्या तासाचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती नैसर्गिक आहे। तुम्ही मला सांगा, प्राण्यांचं पिल्लू किती दिवसांनी उभं राहतं? लगेच। आणि माणसाचं बाळ कधी उभं राहतं? 9 महिन्यानंतर। मग तुम्ही मला सांगा की ज्या दुधाने बाळ लगेच उभं राहणार आहे ते दूध जर माणसाच्या बाळाला दिलं जे 9 महिन्याने उभं राहणार आहे, तर त्या प्रोटीनची सगळी गडबड नाही का होणार? समजलं का? त्यामुळे बाहेरच्या दुधामुळं बाळाला चांगलं काही मिळतंय असं समजू नका। आता जागतिक आरोग्य संघटना काय सांगते आपण बघूया। पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श द्यायचा, म्हणजे 1 तासाच्या आत पहिलं स्तनपान चालू होतं। नंबर 1। नंबर 2, कधीपर्यंत चालू ठेवायचं? 6 महिने। कसं द्यायचं? 6 महिने निव्वळ स्तनपान द्यायचं, पाणी नाही, फॉर्म्युला नाही, वरचं दूध नाही, नाही, मोलिसान नाही, ग्राईट वॉटर नाही, बाळकडू नाही, उगाळलेलं चाटण नाही, मध नाही, उगाळून खारी बदाम फ्रुटी असं काही नाही। 1 थेंब वरचं देऊ नका, 1 थेंब वरचा देऊ नका, 1 रुपयाचं औषध लागणार नाही। 6 महिने निव्वळ स्तनपान। 6 महिन्यानंतर काय करायचं? येस, कॉम्प्लिमेंटरी फूड म्हणजे पूरक आहार चालू करायचा। मग स्तनपान बंद करायचं का? नाही। 6 महिन्यानंतर आईच्या दुधाच्या बरोबरच ताजा घरगुती बनवलेला सकस घन आहार चालू करायचा आणि त्याच्याबरोबर स्तनपान चालू ठेवायचं। यावेळी बोलताना मंगल भक्त सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी म्हणाले की गर्भवती महिला, किशोरवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे। आज
सारोळा कासार या गावामध्ये माता भगिनींकरिता एक विशेष असं सेमिनार आपण घेत आहोत. या सेमिनार घेण्यामागचा उद्देश इतकाच आहे की आज या धावपळीच्या जीवनामध्ये, ताणतणावाच्या जीवनामध्ये नवजात बालकांच्या मातांना दूध येण्याची समस्या, तसेच गर्भवती मातांना गर्भात गर्भ असताना घ्यावयाची काळजी आणि किशोरवयीन मुला मुलींना योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावं, हाच हेतू मनाशी बाळगून मंगल भक्त सेवा मंडळ, सारोळा कासार ग्रामपंचायत सर्व सदस्य व जगदीशा फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं या सारोळा कासार गावाच्या पंचक्रोशीतल्या सर्व माता भगिनींकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले. सुदृढ माता असेल तरच बाळही सुदृढ होतं आणि आपल्याला जर या भारताला खऱ्या अर्थानं सशक्त सुदृढ बनवायचं असेल तर आपल्या भारतातल्या सर्व माता या सुदृढ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा छोटस हे एक शिबिर इथे आयोजित करण्यात आलंय. आपलं सामाजिक कर्तव्य, जबाबदारी या भावनेतनं आपण नवजात शिशू असलेल्या मातांना योग्य ते मार्गदर्शन, स्तनपान संबंधी मिळावं. अनेक मातांना दूध न येण्याच्या समस्या आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर पेडियाट्रिक सरळ डब्याचं दूध द्यायला लावतात की ज्याने बाळाची सर्वांगीण वाढ ही खऱ्या अर्थानं होत नाही. सर्वांगीण वाढ जर व्हायची असेल बाळांची तर त्यांना मातेच्या दुधाशिवाय पर्याय नाही. आणि त्याबद्दल आपल्या असलेल्या अनेक चुकीच्या कल्पना, त्या कल्पना कशा दूर करता येतील आणि नवजात शिशूंना मातेचं दूध कसं देता येईल यासाठी हा सर्व शिबिराचा आणि या सगळ्या संकल्पनेचं निर्माण झालं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच आरती कडूस यांनी केले. आपण आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या महिलांसाठी हे शिबिर ठेवलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की भाऊंनी हे गाव, आपलं सारोळा कासार हे गाव दत्तक म्हणून आध्यात्मिक दृष्टीने दत्तक घेतलेलं आहे. आणि आपण मंगल भक्त सेवा मंडळाच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहभागातून आपण सारोळा कासारमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. जेव्हा आपल्या नदीचं काम झालेलं होतं, आपल्या गावामध्ये दुष्काळ होता, तेव्हा आपण मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीनं गावामध्ये मोफत टँकर, घर टू घर, गल्ली ते गल्ली असे आपण वाड्या वस्त्यांवर मोफत टँकर वाटप मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने केलेलं आहे. तसंच जी शासनाने छावणी शासनाची चालू होती, चारा छावणीगृहांची, ती बंद झाल्यानंतर 2 ते 2.5 महिने भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ती छावणी चालली. आणि छावणी संपल्यावर पण म्हणजे गायांना मोफत चारा वाटप करून गाव जेव्हा छावणीचा समारोप झाला, शांता झाली, तेव्हा सुद्धा जे शेतकरी बांधव होते त्यांना प्रसादाचं वाटप करून घरपोच गुरांना चारा वाटप अशी ही आदर्श अशी छावणी आपण 2 ते 2.5 महिने चालवली. तसेच आपण गावामध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या. असे बरेचसे उपक्रम मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने सारोळा कासारमध्ये होत आलेले आहेत. या शिबिरासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.